आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। काय सांगाल भैया, आपण मुंबई दौरा केला। या दौऱ्यामध्ये आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री असणाऱ्या सुनेत्रावहिनी पवार आणि कृषी मंत्री असणाऱ्या दत्तात्रय भरणे यांना भेटलेले आहात। काय चर्चा झाली या भेटीमध्ये? या भेटीचं मुख्य कारण हे गेल्या विधानसभेला महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षानं सगळीकडे सर्व जागा लढवण्याचं निश्चित केलं होतं आणि त्या अनुषंगानं पक्षाची गोडधोड जी होती ती जोरदार होती। राज्यभर महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचं वातावरण चांगलं झालं। त्यानंतर या स्पेसिफिक सांगायचं झालं तर या इंदापूर तालुक्यामध्ये जवळपास 115 शाखांचं उद्घाटन त्या दरम्यान आपण नुकतंच पार पाडलं होतं आणि मग त्यामध्ये आत्ताचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी काही चर्चा आमची झाली आणि त्यानंतर मग देवगिरीला मान्य अजितदादा सोबत आमची बैठक झाली आणि मग त्या बैठकीमध्ये असं ठरलं की आपल्या पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सपोर्ट करावा आणि मग आपण जर आम्हाला सपोर्ट केला, आमच्यासोबत जर तुम्ही काम केलं, भविष्यामध्ये जे विधान परिषदा येणार आहेत त्या विधान परिषदेवरती आपल्याला संधी त्या ठिकाणी आम्ही देऊ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यामध्ये आणि जर विधान परिषद लीड झाल्या तर त्या ठिकाणी येणाऱ्या महामंडळापैकी एक महामंडळ आपल्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला देण्याचं त्या ठिकाणी दादांनी आम्हाला शब्द दिला होता आणि तो शब्द देत असताना आताचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे हे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती चर्चा आमची त्या ठिकाणी झाल्यानंतर आपण सगळ्यांनी बघितलं असेल की आपल्या इंदापूरमध्येच पत्रकार परिषदेला स्वतः अजितदादा पवार उपस्थित होते। आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये ती पत्रकार परिषद या ठिकाणी घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व राज्यातल्या उमेदवारांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाने त्या ठिकाणी पाठिंबा दिला आणि विधानसभेला राष्ट्रवादीसोबत काम केलं। त्याच्यानंतर पंचायत समिती आली, जिल्हा परिषदा आल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये नगरपालिका आली, महानगरपालिका आल्या, सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार प्रामाणिकपणे त्या ठिकाणी आम्ही केलेला आणि म्हणून त्या अनुषंगानं मी जे आपण बघितलं 12 तारखेला मी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार असतील, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे असतील, यांना त्या ठिकाणी भेटून मी त्यांना त्या ठिकाणी स्मरणपत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे की जो अजितदादांनी शब्द दिलेला होता तो आपण त्या ठिकाणी पूर्ण करावा आणि येणाऱ्या आता महामंडळाच्या ज्या नियुक्त्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला आपण त्या ठिकाणी महामंडळ देण्यात यावं अशा पद्धतीची विनंती त्या ठिकाणी मी त्यांना समक्ष भेटून त्या ठिकाणी केलेली आहे। या भेटी दरम्यान आपल्याला कोणता ठोस आश्वासन किंवा शब्द दिलेला आहे का? त्या ठिकाणी दत्तात्रय मामा भरणेंनी मला तसा शब्द दिलेला आहे की मी वहिनींसोबत बसून जो काही शब्द दिलेला आहे ते आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी करेल असा त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे। उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या विषयावर तुमचं अर्धनग्न आंदोलन चालू आहे, त्या संदर्भात काय चर्चा झाली? त्याही संदर्भात मी मुंबईला गेलो की त्या आंदोलनाच्या दरम्यानची पण काही कागदपत्र मुंबईला घेऊन जात असतो। संबंधित विभागाला मी त्या ठिकाणी त्या आंदोलनाची पत्र पण त्या दिवशी मला वाटतं विखे पाटील साहेबांच्या कार्यालयाला पण दिलेले आहेत। त्या दिवशी काही विखे पाटील साहेबांची माझी भेट होऊ शकली नाही, परंतु दोघांच्या पण कृषी मंत्री दत्तामामा भरणे असतील किंवा उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार असतील त्यांच्याही कानावर तो विषय घालून त्याच दिवशी त्यांना सुद्धा त्या आंदोलनाच्या संदर्भातली पत्रव्यवहार मी त्या ठिकाणी केलेला आहे। त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितले की आम्ही सर्वांशी चर्चा करून आपणाला या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या संदर्भामध्ये बैठकीचं आयोजन आम्ही करून त्यामध्ये आपण सगळ्यांसोबत चर्चा करू अशा पद्धतीनं चर्चा त्या दिवशी आमची त्यांच्यासोबत झालेली। त्याची चर्चा आहे पण त्यांना पण डावललं गेलं, नाकारलं गेलं आणि पुन्हा एकदा तुमची आता चर्चा आहे तर भविष्यात ह्या घडामोडी नाहीच झाले जर डावलंच गेलं
तर तुम्ही जे आता सपोर्ट करताय मामांना, हा सपोर्ट असाच राहणार की हे बघा, त्यांनी हे सगळ्या ज्या घडामोडी घडलेल्या होत्या ती सगळ्या कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शब्दावरती आम्ही केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्या आपल्या इंदापूर तालुक्याने राज्याने बघितलेल्या आहेत की मामांच्या शब्दाखातीरच आम्ही त्या ठिकाणी थांबलेलो होतो. त्यामुळे मामांनी त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे की आम्ही तुमच्या शब्दाला किंमत देऊन त्या ठिकाणी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला आणि तुम्हाला सपोर्ट केला. तर त्या ठिकाणी जो दिलेला शब्द आहे हा शब्द पाळणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि जर उद्या सर शब्द जर पाळला गेला नाही तर उद्या ह्या तालुक्यातल्या जनतेच्या बी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येणार आहेत त्या. आणि ह्या तालुक्याला तर सगळ्याला माहिती आहे की मी कधी खोटं बोलत नाही. कारण जे घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडीच मी सांगितलेल्या आहेत, वेगळं काही सांगितलेलं नाही. मग तशा पद्धतीनं मामांनी त्याच्यामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे ते शेवटी त्यांच्या हातात आहे. आम्हाला जर उद्याच्याला विश्वासात घेतलं नाही, एकतर विधान परिषदेचा शब्द होता, आम्हाला विधान परिषद सगळ्या होऊन गेल्या. आम्ही वेळोवेळी आमच्या शिष्टमंडळाने पत्रव्यवहार त्यांच्याशी केलेला आहे, जाऊन भेटून केलेला आहे. त्यावेळी सुद्धा त्यांच्याकडनं कुठला निरोप आम्हाला आला नाही. परंतु आता अपेक्षित आहे आम्हाला की महामंडळाला तरी कमीत कमी त्या ठिकाणी त्यांच्याकडनं आम्हाला निरोप आला पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे. जर उद्याच्याला राष्ट्रवादीने जर आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन भविष्यात आम्ही या तालुक्यातल्या जनतेच्या समोर हा सगळा विषय मांडून त्या ठिकाणी निर्णय घेऊ आम्ही काय घ्यायचंय. निवडणुका जवळ आल्या की ही बडे नेते असतात किंवा राजकीय बडे पक्ष असतात, हे असंच काहीतरी गाजर दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि आता पुन्हा निवडणुका होण्यासाठी एक 3-4 वर्षाचा अवधी आहे. मग हे 3-4 वर्ष असं जर तुम्हाला नागे लावलं काय केलं तरी तुम्ही 3-4 वर्ष वाट बघणार की यांना काही कालावधी देणार? नाही बघा, आता मला वाटतं की आता काही कालावधीमध्येच या राज्यातल्या महामंडळांच्या नियुक्त्या होण्याची दाट शक्यता आहे. आपण हे मीडियाच्या माध्यमातून तो बघतोय. आणि मला दादा असताना दादांनी सांगितलं होतं की आपल्या वाट्याला 23 म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला 23 महामंडळ त्यांच्या वाट्याला आलेत असं दादांनी सांगितलं. आणि त्यापैकी एक महामंडळ हे आपलं फिक्स आहे आणि ते आम्ही तुम्हाला निश्चितपणे देऊ असा शब्द दिला होता. आता त्या 23 महामंडळात काय करणार आहे ती शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यांचा अधिकार आहे. पण आम्ही त्यांच्यासाठी लढलेलो आहे, आम्ही त्यांना सपोर्ट केलेला आहे. आम्हाला द्यायचे का ना द्यायचे ती ठरवतील, परंतु आमची मागणी आग्रहाची आहे की बाबा आम्ही तुमच्यासाठी काम केलं, आम्हाला ते दिलं पाहिजे. समजा नाहीच दिलं किंवा आम्हाला जर टाळलं गेलं भविष्यात आम्ही सगळी तालुक्यातली बसून चर्चा जनतेसोबत संवाद साधून त्याच्या पुढे भविष्यात निर्णय घेऊ आम्ही. मामा प्रयत्न करतील निश्चितपणे मामांनी मला तसा शब्द पण दिलेला आहे आणि मामांनीच ही चर्चा घडवून आणलेली आहे. काही मी जाऊन स्वतः बोललेलो नाही दादांना, मामाच त्याला मध्यस्थी आहेत. मामांनीच तो शब्द दादांकडनं घेतलेला आहे, मी फक्त सोबत होतो. मामांनी सगळं दादांच्या कानावर घालून आपल्याला ह्यांना काहीतरी मदत करावी लागणार आहे, ह्यांना कुठंतरी आपल्याला विधान परिषद किंवा महामंडळ द्यावं लागेल हा प्रस्तावच दत्तात्रय मामा भरणेंनी स्वतः अजितदादांकडे मांडलेला होता आणि त्याला दादांनी होकार दिलेला होता. मामा त्यासाठी 100% प्रयत्न करतील अशी मला आशा आहे आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाला न्याय देतील असं मला तरी मनापासून वाटतंय. भविष्यात बघू. तुम्ही मामांना निवडून आणण्यासाठी सुद्धा प्रयत्न केले आणि शिवाय तुम्ही त्यांना मंत्रिपद मिळावं यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्न केले होते असं कळतं. काय तुमच्यासाठी कसं करतो हा की आता आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ज्यावेळेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला पाठिंबा जाहीर केला, तुम्ही बघितलं असेल की या तालुक्यामध्ये तर कमीत कमी की प्रत्येक गाववाईज हे माझ्या महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाचा एक वेगळा संच मी तयार करून वेगवेगळ्या सभा मी घेतलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मी त्यांना पाठिंबा हा मोठ्या ताकदीनं दिला होता आणि त्याच्यावर ते मोठ्या फरकाने विजयी पण झालेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर आपण बघितलं असेल की मला वाटतं अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर जी नगरपालिकेपाशी शोकसभा आपण पाहिली, कारण तो विषय मी कधी बाहेर बोलणारच नव्हतो, कारण तो दादांच्यातला आणि माझ्यातला विषय होता, मामांच्या संबंधितला. परंतु दादा गेल्यानंतर ते माझ्या मनात राहिलेलं आणि शोकसभेमध्ये मी तो विषय सांगितला की पहिल्यांदा जर कोण गेला असेल अजितदादांकडे की दत्तामामा भरणेंना कॅबिनेट मंत्री करावं म्हणून लेखी पत्र देऊन भेटून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत चर्चा करून येणारा हा मी पहिला कार्यकर्ता त्या ठिकाणी आहे आणि महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाच्या वतीनंच ती मागणी
दादांकडे मी केली होती की कसल्याही परिस्थितीत तुम्ही मामांना त्या ठिकाणी कॅबिनेट मंत्री करावं अशा पद्धतीची विनंती मी त्या ठिकाणी केली आणि त्याला यश पण आलं. त्यावेळेस ती सगळी माहिती पण मी मामांना त्यावेळी दिलेली आहे. तुम्ही जसं म्हणता त्याच पद्धतीने कळसच्या एका शेतकऱ्याने नवस केला होता तर 12 बोकडं कापू म्हणून, जर मामांना 21 बोकडं कापू जर मामांना मंत्रिपद कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. तसं झालं, तिने ती नवस फेडला. पण आता तोच शेतकरी मामांच्या विरोधात आंदोलन करत आहे खडक वाचल्यामुळे, त्याला पाणी न मिळालं, त्याचे क्षेत्र हे ऊस पीक जे असेल ते जळलेलं आहे. ह्या मामांच्या भूमिकेवरती तुम्ही कसं पाहता, किंवा ही भूमिका तुमच्या बाबतीत सुद्धा लागू होऊ शकते भविष्यात? हे बघा, आपण जे काम करतो ते प्रामाणिकपणे काम करतो. प्रत्येकाच्या मनातनं काम करण्याची भूमिका कशी आहे ती त्याची त्याला माहित राहते. आपल्याला वाटतं की आपण ज्याच्यासाठी प्रामाणिकपणे काम केलं त्याने आपलं काम प्रामाणिकपणे करावं ही अपेक्षा आहे आपल्याला. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय. आता जसं त्या शेतकऱ्याने त्या ठिकाणी त्याला वाटत होतं की मामा मंत्री व्हावं म्हणून त्याने काय तुम्ही म्हणताय, मला तर काही म्हणजे मी आजच ऐकलं त्याने की बाबा काही 21 बोकडं त्याने नवस बोलला होता, माझ्या कानावर नाही आलं. परंतु जर तसं असेल तर त्यांनी त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे की बाबा आपल्या, आणि माझं स्पष्ट मत आहे की जो कार्यकर्ता आपल्यासाठी झटतो त्याच्यासाठी आपण झटणं आवश्यक आहे. कारण आई पद येतील जातील ह्याचा काही विषय नसतो, परंतु आलेल्या पदाला आपण न्याय दिला पाहिजे आणि समोरच्या आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना आपण न्याय दिला पाहिजे ह्या मताचा मी आहे. पण प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असू शकतात. पण मला असं वाटत नाही कधी की मामा ह्याच्यामध्ये काही चुकीचा निर्णय घेतील असं मला तरी वाटत नाही. पण भविष्यात बघूया आपण काय. आता महामंडळाच्या निवडी पण आता समोर आलेल्याच आहेत, त्यामध्ये बघू आता काय होतंय, त्या दिशेने मग ठरवता येईल पुढं. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार.